नागपूर जिल्ह्यातील कामठी शहर आणि परिसरात अवघ्या एका आठवड्यात 2 विवाहित महिलांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाल्याच्या घटनांनी संपूर्ण शहर हादरून गेले आहे। सलग घडलेल्या या 2 घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे। पहिली घटना मागील आठवड्यात शुक्रवारी कामठीतील शुक्रवारी बाजार परिसरात घडली होती। 24 वर्षीय विवाहित महिलेची तिच्या पतीने भर रस्त्यात चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती। मृत महिलेचा विवाह 2 वर्षांपूर्वी संदीप रामू पचारे याच्याशी झाला होता। मात्र विवाहानंतर पती दारूच्या नशेत वारंवार मारहाण करत असल्याने तिने त्याचे घर सोडले होते। त्यानंतर ती आपले वडील राजकुमार पार्स यांच्याकडे वारिसपुरा कामठी येथे राहत होती। दरम्यान वर्धा येथील कौटुंबिक न्यायालयात दोघांच्या घटस्फोटाबाबत निर्णय झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी तिची भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या करण्यात आली। या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती। ही घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री कामठी तालुक्यातील गादा गावात आणखी एक भीषण हत्याकांड घडले। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 42 वर्षीय महिलेची तिच्यासोबत राहणाऱ्या पुरुषाने कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली। मृत महिलेचे नाव भाग्यश्री राजेंद्र कोटरुंगे, वय 42 असे असून त्या नागपूर येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या। भाग्यश्री यांचा पूर्वी विवाह झाला होता, मात्र पतीसोबत मतभेद झाल्यानंतर त्या राजेंद्र कोटरुंगे याच्यासोबत राहत होत्या। मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र हा दारूच्या नशेत वारंवार भाग्यश्री यांना मारहाण करत होता। सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून भाग्यश्री यांनी 2 महिन्यांपूर्वी राजेंद्रची साथ सोडली होती। त्या आपल्या पहिल्या पतीच्या 2 मुलांसह कामठी जवळील गादा गावात भाड्याच्या घरात राहू लागल्या होत्या। त्यांनी यापूर्वी राजेंद्र विरुद्ध कामठी पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रारही दाखल केली होती। मात्र या सर्व घडामोडीनंतरही गुरुवारी रात्री त्यांची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हकीकत काय, कशी राहत होती ते, काय कारण आहे, कुठे इथं का बरं राहत होती ते तेवढं आता माहिती नाही ना। आता ते आम्हाला माहिती नाही, आम्ही घरीच नाही राहत। अच्छा, मग कोण मारलं असा संशय? आता त्यानं मारण्याची धमकी दिली, चाकू घेऊन तो घुमला नेहमी। त्याला का बरं सोडलं होतं तिथं? ते तेवढंच तर नाही माहिती आहे त्याचं काय झालं, तर त्यानं आम्हाला काही सांगितलंच नाही। फक्त मारझोड केली म्हणत आणि आमच्या घरी आली। अच्छा, आमच्या घरी 8-15 दिवस राहिली। तेथून कामाला जाऊन त्यानं तिला मनसरच्या चौकामध्ये बी अडवी आळवाजाला मनसर चौकात मनसरला बी तिला रिपोर्ट टाकली। त्या रिपोर्टचं काहीच नाही केलं। मग आता त्याच्यानंतर आता आमच्या परिवार आहे सगळं काही आहे, आणि मग तिला एक रूम करून दिली इथे, म्हणजे तिच्याच बहिणीने। ते इथून त्याने अपडाऊन करे कामाला। मग आता इथून काय झालं का नाही का तेवढं नाही माहिती। अवघ्या एका आठवड्यात 2 महिलांच्या झालेल्या निर्घृण हत्यांमुळे कामठी शहरातील नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे। महिलांविरुद्ध वाढत्या हिंसाचाराच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था, महिलांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध यंत्रणा आणि पूर्वीच्या तक्रारींवर होणारी कार्यवाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान दोन्ही प्रकरणांचा तपास संबंधित पोलीस यंत्रणांकडून सुरू असून आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।